किससे मिलना? रिक्रूट विक्रम राउत से। सर उसकी माँ ही है, परमिशन मिले आज मिलने के लिए। आप यहाँ पे रुक के, मैं अभी बुलाता हूँ। ले आजा, तू त्या फौजीला कुणाला बोलव असं म्हणलास? विक्रमला। हा, म्हणजे इकेच्या नावाच्या आधी काहीतरी नाव घेतलं ना? हा, रिक्रूट। हा, रिक्रूट का म्हणला? कारण तो रिक्रूट आहे। फौजीला रिक्रूट म्हणतात वय? अगं नाही, ते भरती होतात ना, ते रिक्रूट असतात। आणि इथल्या ट्रेनिंग आणि एक्झाम मध्ये पास झाले तर ते फौजी बनतात। आणि पास नाही झालं तर सगळं पहिल्यापासून का? नाही, नापास झालं तर परत मग इथे एक चान्स मिळतो ट्रेनिंग मध्ये पास होण्यासाठी। तसं तुला मिळतो का नाही? ऑक्टोबर मार्च तसं नसतं इथे। हो का? मला सांग, दुसऱ्या चान्स मध्ये बी पास नाही झालं तर मग डायरेक्ट घरला जायचं। तू काय एवढं विचारतेस? नाही, समजा तुझ्याकडनं नाही झालं तर तू घरी बसून काय करणार म्हणून विचारलं। शितले हाय, भेटू दे त्यांना। अगं 3 आठवड्यानंतर भेटतोय तो आईला। आईला हॉस्पिटलमध्ये सोडून घेता येताना काय अवस्था होती त्याची बघितलंय ना आपण। आजा, या अशा प्रसंगातून प्रत्येक फौजीला जावं लागत असेल ना? मग काय तर। हे तर नुसतं ट्रेनिंग आहे, तिथं बॉर्डरवर गेल्यावर आपल्या माणसांपासून लांब राहणं लय अवघड असेल। आणि फौजी जरी आपल्या माणसांपासून लांब जात असला तरी तो बॉर्डरवर आपल्या माणसांच्या रक्षणासाठी उभा असतो ना। होय। आजा, काय रे? काय झालं? तिला भेटल जशी तिची आई आली तसं मला भेटल माझी आई नाही येणार। आई नाही येणार तर काय झालं? मी येईन की तुला भेटायला? अरे तिकडे काय बोलत बसलाय? आले बाबा, आले आले। अरे तुझ्यासाठीच तर आले इथं। आज काय आहे माहितीये ना? अगं इथं रविवार सोडला का नाही, सगळे दिवस एकसारखेच वाटतात। अरे आज रक्षाबंधन आहे। काय? मी तुला राखी बांधायला आले आणि राखी मी स्वतः बनवली। बस
शीतल, तुला ओळख त्याला काहीच नाही की का माझ्याकडे? त्याला काय होतंय? तू फक्त माझं नाही तर संपूर्ण देशाचं रक्षण करणार आहेस. यापेक्षा दुसरी ओवाळणी काय पाहिजे मला? काय रे? माझ्या बहिणीनं पोस्टरनं राखी पाठवली, पण इथं बांधायला कोणीच नाही. आजा, हा. अरे 3 आठवडे झाले, पूजाचा काहीच फोन नाही. अरे काय सांगतोयस? अरे तू तर म्हणला होता कॉन्टॅक्ट करतो म्हणून तिच्याशी. अरे हो, झालंच नाही. मला कळना झालंय नेमकं काय झालंय ते. तुम्ही शेवटचं कधी बोलला होता? कधी म्हणजे आईला हॉस्पिटलला नेलं होतं का नाही, त्याच्या आधी झालं होतं बोलणं. त्याच्यानंतर काहीच बोलणं झालं नाही. नाही ना, त्याच्यानंतर काहीच बोलणं नाही. आजा, तुझं काय बोलणं झालं का त्याच्याशी? माझं बी काय बोलणं झालं नाही त्याच्याशी. अरे तिच्या घरी काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? नाही रे, मला नाही वाटत. अरे बघ की, काय रे? काय झालं? अगं विके इथं आल्यापासून पूजाचा आणि त्याचा काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाही. होय, मला वाटलं तुम्ही दोघं बोलला असल. थांब, मी तिला फोन लावते. हा लागला. काय झालं? तिचा फोनच लागत नाही. आजा, नक्कीच काहीतरी झालं असणार आहे तिच्या घरी. तू काळजी करू नको, मी आम्ही बघतो. आम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करतो, तुझं बोलणं करून देतो.